श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 26 मेला दुपारी 12:12 होणार आहेत आणि समाप्ती 27 मेला सकाळी 8:32 होणार आहेत. आणि म्हणून ही अमावस्या तिथी 2 दिवस साजरी केली जाणार आहेत. आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या असतील तर त्या आपण सोमवारीच करणार आहेत, कारण सोमवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या तिथी ही असणार आहेत. आणि म्हणून तुम्ही जे काही उपाय करणार आहेत तर ते सोमवारीच तुम्हाला करायचे आहेत. अमावस्या ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. सोबतच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते. या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात, म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध आणि पिंडदान हे देखील केले जाते. तसेच काही उपायसुद्धा केले जातात. खास करून अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात, कारण अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांवरून ववाळून टाका ही एक वस्तू. मुलांची प्रगती थांबणार नाहीत. मुलांचे सर्व दोष, संकट, अडचणी, विघ्न नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. हा एक उतारा आहे. उतारे हे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी केले जातात. जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल, किरकिर करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल, मुलांना नजरदोष लागत असेल. आता नजरदोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का, तर नाही, घरातल्या सदस्यांची नजरसुद्धा आपल्या मुलांना लागत असते. जेव्हा आपला मुलगा एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा आपण मुलांचं कौतुक करत असतो, तेव्हासुद्धा मुलांना नजरबाधा जी आहे तर ती होत असते. आणि जर मुलांना नजरबाधा झाली तर मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात. जसे की मुलं विनाकारण हट्टीपणा करतात किंवा विनाकारण चिडचिड करत असतात किंवा सतत आजारीसुद्धा पडत असतात. काही मुलं जेवणसुद्धा सोडून देत असतात किंवा जी मोठी मुलं असतात शिक्षण घेणारी तर त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नाही, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा त्यांच्या मनासारखी कोणतीही गोष्ट होत नाही, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. तर यासारख्या समस्या मुलांच्या ज्या असणार आहेत तर त्या या उपायाने दूर होतील. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमची मुलं कितीही लहानातली लहान किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. ज्या सुक्या मिरच्या असतात वाळलेल्या तर त्या 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला चिमूटभर खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहेत. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता. यानंतर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. यानंतर चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. या सर्व वस्तू मला हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेणं शक्य नसेल तर एखाद्या वाटीमध्ये तुम्ही घेतल्यात तरीसुद्धा चालेल. यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत.
उतरवत असताना मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे। माझ्या मुलावरून मी या वस्तू उतरवून घेतलेल्या आहेत। हा उपाय माझ्या मुलासाठी मी केलेला आहे आणि या उपायामुळे माझ्या मुलाचे सर्व दोष, संकट, विघ्न हे दूर झालेले आहेत आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे। असा एक भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं देखील म्हणू शकता। या वस्तू तुम्हाला उतरवून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीमध्ये तुम्हाला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत। जर चूल नसेल तर मग एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये काही कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आणि त्यावरून तुम्हाला या वस्तू टाकून जाळून टाकायच्या आहेत। जेव्हा आपण मुलांवरून या वस्तू उतरवून जाळत असतो तेव्हा मुलांचे सर्व दोष हे देखील निघून जातात, ते जळून जातात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते। हा उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा मुलांवर कोणतेही संकट, विघ्न, अडचणी या देखील येत नाही। मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही। तुमची मुलं जर बाहेरगावी असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही उतरवून हा उपाय करू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडांमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपले पितृ देखील वास करत असतात। या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे। सोबतच त्यामुळे तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। यानंतर 7 प्रदक्षिणा करून आपली इच्छा, मनोकामना देखील व्यक्त करायची आहेत। असं म्हणतात की या दिवशी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते, तसेच पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो, पितृदोष हा देखील दूर होतो। त्याचबरोबर ही सोमवती अमावस्या आहे। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते। या दिवशी तुम्हाला दुधामध्ये काळे तीळ टाकून हा अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी बघा अनेक जण व्रतसुद्धा करत असतात। सोमवती अमावस्येला व्रत केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्राप्ती होते आणि जेव्हा आपण असा अभिषेक करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकट जे आहेत तर ते सुद्धा निघून जात असतात आणि म्हणून शिवलिंगावरती तुम्हाला असा अभिषेक देखील करायचा आहे। शिवलिंगावरती बेलपत्र देखील तुम्ही अर्पण करायचं आहे, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि मनोभावे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी भगवान भोलेनाथांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या सोमवती अमावस्येला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।